आपल्यावर कोणीतरी अन्याय केला की मनात पहिली गोष्ट काय येते? त्याला याची किंमत मोजावीच लागली पाहिजे. कोणी आपला अपमान केला, फसवलं, आपल्याला अर्ध्यात सोडलं, त्याच्यामुळे आपलं आयुष्य विस्कटलं की मन शांत बसत नाही. बाहेरून आपण कितीही समजूतदार दिसलो तरी आत कुठेतरी एक आवाज म्हणत असतो, एक दिवस याला याचं उत्तर मिळालंच पाहिजे. आणि मग आपण प्रतिशोधाला न्यायाचं नाव देतो. पण खरंच प्रत्येक जखमेचा हिसाब चुकता करणं गरजेचं असतं का? महाभारत वाचताना मला वाटतं हा प्रश्न युद्धापेक्षा मोठा आहे. कारण महाभारत फक्त कुरुक्षेत्रावर झालेलं युद्ध नाही. ते माणसाच्या मनात वर्षानुवर्ष साचत गेलेला अपमान, राग, अहंकार आणि प्रतिशोधाचं युद्ध आहे. द्रौपदीचा अपमान झाला. तिच्या मनात जळणारी आग आपण समजू शकतो. तिने सूड मागितला, कारण तिच्यासोबत जे घडलं ते फक्त वैयक्तिक दुःख नव्हतं. तो तिच्या अस्तित्वावर केलेला आघात होता. पण त्या एका अपमानाने सुरू झालेल्या प्रतिशोधाने किती घरं उद्ध्वस्त झाली, किती माणसं मेली, किती मातांच्या कुशा रिकाम्या झाला, याचा हिसाब कुणाकडे होता? दुःखाला उत्तर देताना आपण कधी-कधी इतकं पुढे जातो की ज्या वेदनेचा बदला घ्यायला निघालो होतो त्यापेक्षाही कितीतरी मोठी वेदना निर्माण करून बसतो. कौरव पांडवाचं वैर एका दिवसाचं निर्माण झालं नव्हतं. छोट्या छोट्या गोष्टी मनात साचत गेल्या. अपमान साचला, मत्सर साचला, हक्काची भावना साचली, अहंकार वाढला आणि शेवटी प्रत्येकाला वाटू लागलं की आता मागे हटणं म्हणजेच पराभव होय. कदाचित प्रतिशोधाची सगळ्यात मोठी अडचण हीच आहे. तो सुरुवातीला आपल्याला सामर्थ्य देतो असं वाटतं, पण हळूहळू तो आपल्या मनाचा मालक होतो. ज्याने आपल्याला दुखावलं तो माणूस आपल्यापासून दूर असतो, पण त्याच्याविषयीचा राग आपल्या मनात रोज त्याची जागा घेत राहतो. कृष्णाने युद्ध टाळण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला. पांडवांसाठी संपूर्ण राज्य मागितलं नाही, 5 गावं मागितली. कारण प्रत्येक अन्यायाचं उत्तर युद्धच असतं असं कृष्णाला वाटत नव्हतं. पण जेव्हा अन्याय, अहंकार आणि अधर्म थांबण्यास तयार झाले नाही, तेव्हा युद्ध अनिवार्य झालं. इथे महाभारत आपल्याला फार सूक्ष्म गोष्ट सांगतं. क्षमा म्हणजे अन्यायाला मान्यता देणे नाही आणि प्रतिशोध म्हणजे नेहमी न्याय मिळवणं नाही. दोघांमध्येही विवेकाची एक रेषा असते. आपल्याला आयुष्यातही हेच आहे. कोणी आपल्याला दुखावलं म्हणून त्याला दुखावणं म्हणजेच दुःख कमी होत नाही. कोणी आपला अपमान केला म्हणून त्याचा अपमान केल्याने आपला सन्मान परत मिळत नाही. कोणी आपल्याला सोडून गेलं म्हणून त्याला आयुष्यभर दोष देत बसलो तर तो माणूस आपल्यासोबत नसूनही आपल्या आयुष्यावर राज्य करत राहतो. आणि मग असा प्रश्न उरतो, आपण त्याच्यापासून मुक्त झालो आहोत की अजूनही त्याच्या जाळ्यात अडकलो आहोत? कधी-कधी सर्वात मोठा प्रतिशोध म्हणजे शांतपणे पुढे जाणं असतं. ज्याने आपल्याला कमी समजलं त्याला आपण कितीही मोठे झालो हे सिद्ध करण्याची गरज नसते. ज्याने आपल्याला सोडलं त्याला आपण त्याच्याशिवाय किती सुखी आहोत हे दाखवण्याची गरज नसते. आणि ज्याने आपल्यावर अन्याय केला त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं की आपल्याला शांती मिळेल असंही नसतं. कारण आपल्या मनाची शांती दुसऱ्याच्या मनावर उभी केली तर आपणही त्याच्याशी बांधले राहतो. कृष्णाने अर्जुनाला युद्धात उतरवलं, पण अर्जुनाच्या मनात वैयक्तिक सूट पेटवला नाही. गीतेचा मार्ग प्रतिशोधाचा नव्हता, तर तो कर्तव्याचा होता. हा फरक फार मोठा आहे. सूड म्हणतो त्याचं नुकसान झालं पाहिजे. धर्म म्हणतो जे योग्य आहे ते झालं पाहिजे. सूडात आपल्याला अहंकार असतो, धर्मात विवेक असतो. म्हणूनच प्रत्येक संघर्षात स्वतःला विचारायला हवं की मी खरंच न्यायासाठी उभा आहे की माझ्यासाठी मी अहंकारासाठी उभा आहो. आपल्याला आयुष्यातही काही लोक भेटतात जे आपल्याला इतकं दुखावतात की त्यांना उत्तर द्यावंसं वाटतं. पण प्रत्येक उत्तर शब्दांनी द्यावं लागत नाही. काही उत्तरं आपल्याला आयुष्याने द्यायची असतात. ज्याने आपल्याला तोडलं नंतरही आपण उभे राहिलो
हेच त्याच्यासाठी पुरेसं उत्तर असू शकतं. ज्याने आपल्याला कमी समजलं त्याच्यापेक्षा स्वतःच्या नजरेत मोठं होणं हे महत्त्वाचं असतं. कारण दुसऱ्याला हरवणं म्हणजेच विजय नाही, तर स्वतःच्या रागावर विजय मिळवणं हा सर्वात मोठा विजय आहे. प्रतिशोध अनिवार्य नसतो. न्याय कधीकधी अनिवार्य असतो. मर्यादा आखणं आवश्यक असतं. अन्यायाविरुद्ध उभं राहणं आवश्यक असतं. पण सूड मनात कायम जिवंत ठेवणेही आवश्यक नसतं. महाभारताने युद्ध दाखवलं, पण युद्धाचं गौरवगानसुद्धा केलं नाही. त्याने विजय दाखवला, पण त्या विजयामागची किंमतही दाखवली. कुरुक्षेत्र जिंकल्यानंतरही पांडवांमध्ये आनंद उरला नाही. कारण काही विजय असे असतात, ज्याची किंमत आपल्याला मनाच्या आयुष्यभर मोजावी लागते. म्हणून कुणी आपल्यावर अन्याय केला असेल तर गप्प बसायचं नाही. गरज असेल तरच आवाज उठवायचा. योग्य मार्गाने न्याय मागायचा, स्वतःचं रक्षण करायचं. पण मनात एवढीच आग ठेवायची की त्याला संपवल्याशिवाय मला शांतता मिळणार नाही, असं नाही. कारण मग आपल्या आयुष्याची चावी त्याच्या हातात जाते. तो आपल्याला दुखावून गेला आणि आपण त्याबद्दल विचार करत आयुष्य घालवलं तर नुकसान त्याचं नाही, पण आपलं मात्र नक्कीच आहे. व्हिडिओ आवडल्यास समोर शेअर नक्कीच करा. धन्यवाद.